पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाने जगाला शांतीचा प्रकाश देणारे जगत वंदिले जगद्गुरु शाक्य मुनी शाक्य प्रज्ञाशील करुणा व सत्याचे करते उमा आंबा सर्वांना दुःखापासून सुखाकडे जाण्याचा मार्ग जाते तथागत समुद्र ज्या महामानवाने संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 बौद्ध देण्या आणून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला असे धर्मनायक राजे सम्राट अशोक 100 वर्षे शेळीसारखे जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारख्या जगा गुलाबाला गुलामीचे जाणीव करून द्यावे ते बंड कोंबडे शिक्षेने वागणीचे दुर्गा ते केल्याने माणूस योग्य राहणार नाही शिका संघर्ष करा अशा प्रकारच्या अनेक घोषवाक्याचे व भाविक जन समता स्वातंत्र्य प्रभुत्व न्यायाचे निर्माते भारतीय घटना शिक्षणकार भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता महामाया माता प्रजापती माता यशोदा माता भीमाई माता रमाई या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो तथागत भगवान बुद्धांचा धम्म त्यांचा संघ त्यांना सुद्धा परिवार वंदन करून मी माझ्या प्रबोधनाला सुरुवात करतो. ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ही तमाम भारतातील बौद्धांची मातृभूमी आहे. ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी संपूर्ण देशातील बौद्धांसाठी स्थापन केलेली आहे. या संस्थेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि 1954 मध्ये ही संस्था स्थापन झालेली आहे आणि यानंतर त्यांचे सूर्यपुत्र व्यासराव आंबेडकर हे द्वितीय अध्यक्ष होते. तिसरे अध्यक्ष वीराजी आंबेडकर महाउपासिका या आता संस्थेचा भाग उचलत आहे. संपूर्ण देशामध्ये जवळपास 24 राज्यांमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे काम करत आहे. अशा महाउपासिका वीराजी आंबेडकर आणि सध्याचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर या सर्वांना परिवार वंदन करून मी सुरुवात करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष संस्थापक विभागाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि बोधाचार्य आदरणीय सन्माननीय यांची भगत सर यांना शासकीय जयवीर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे तालुक्याचे कोषाध्यक्ष आयुष्यमान सन्माननीय डोंगरे साहेब यांना जयवीर आणि आता जे या ठिकाणी अतिशय सुंदर असं ग्रंथाचं वाचन करत आहे प्रयत्न करतो. तर भारतीय बौद्ध महासभेचे तालुका या ठिकाणी आलो आहोत आणि मला संपूर्ण तालुक्यामध्ये दिल्लीचे वडगाव साहेब त्यांच्या ठिकाणी जायचं आहे म्हणजे एकही गाव सोडणार नाही. आता मी भगतसर प्रत्येक ठिकाणी येत आहे बोलवायला नाही म्हणत नाही त्यांनी तेव्हा त्यांचे मी खूप खूप आभारी आहोत आणि डॉक्टर साहेबांचे जे उपकार आहे आपलं त्यांचे अतुलच उपकार आहे. त्यांना लहानपणापासून त्यांना जे खेळ होत होता मऊ ते साताऱ्यामध्ये त्यांना अतिशय हालपेटा सहन करायला लागली. शिक्षण घेताना त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं. त्यांना पाणी पिण्याची व्यवस्था नव्हती. अतिशय बेकार परिस्थितीतून त्यांचे आई 7 वर्षाची असताना मरण पावली. त्यांना गाडीसाठी जागा सुद्धा देखील होती. धनसुखला सोनार होता मंगेश शाहवाला होता त्यानंतर ते पंडितजी होते सर्वज्ञ महाराज होते. हे लोक इतके त्रास होते बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय त्रास होते आणि खेळत होते त्यांना कामंत्र होते शिक्षण होते रामजीला सुद्धा काय म्हणजे काम होते. अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला एवढं होतं काम केलं. त्यांनी ॲडॅमिक्स माध्यमावर असे अनेक मोठमोठे ग्रंथ दिलेले त्यांना 9 भाषेचं ज्ञान होतं 32 सभ्यतेच्या होत्या आणि अशा पद्धतीने त्यांनी ज्यांना वर्गात बसतो त्या माणसांनी 32 वगैरे घेऊन हा मोठमोठे ग्रंथ लिहिले. भारतीय संविधानाला 2 वर्ष 18 दिवस लागले. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्याला एवढा मोठा हा बुद्धाचा धम्म दिला. 14 ऑक्टोबर 1954 दिशा घेऊन अतिशय मोलाचा असा धम्म दिला. त्यांनी जर मनावर घेतलं असतं ते कोणी धर्मात केले असते करोडपती अब्जपती झाले असते खूप पैसा कमवला असता परंतु ते बाकी धर्मात गेलेले त्यांना फक्त बुद्धाचा धर्म आवडला आणि हा सत्याचा धर्म शांतीचा धर्म सहनशीलतेचा धर्म त्यांनी आपल्याला दिला आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांच्या या धर्मामध्ये आपण आलो. आपण खूप भाग्यवान आहोत. आपले विचार खूप चांगले आहे की आपल्याला बाबासाहेबांमुळे तथागत भगवान बुद्धाचा धर्म मिळालेला आहे. खरी गोष्ट आहे ना. तर तथागत भगवान बुद्धाला आपल्या
दुःख आहे की नाही? पहिला आरक्षण कोण सांगितलं तर त्याला दुःख म्हणून तर या जगामध्ये दुःख आहे. दुसरा अर्थ सांगितलं दुःखाचा समूह होतो. तिसरा अर्थ सांगितलं दुःख निरोध आणि चौथा अर्थ सांगितलं दुःख निरोधासाठी प्रतिरोध म्हणून दुःखाचा आपण नाश करू शकतो. या दुःख हा धर्म आधारलेला आहे आणि म्हणून मी थोडक्यात धर्म समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला त्रास आला असेल करतो 5 मिनिट मला द्या, तुम्ही 5 मिनिटांमध्ये मी धर्म समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. जगाचा संभाव्य पुस्तकाचा जो धर्म दिला तो धर्म म्हणजे नेमकं काय तर जीवन सुखीचा राखणे म्हणजे धर्म पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे जीवनात परिपूर्ण व्हावे म्हणजे धर्म. तिसरा मुद्दा आहे निर्वाण प्राप्त करणे म्हणजे धर्म. चौथा मुद्दा आहे कृष्ण त्याग करणे म्हणजे धर्म. पाचवा मुद्दा आहे धर्म हे माणसाच्या जीवनाच्या नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हा मुद्दा म्हणजे धर्म. आणि सहावा मुद्दा आहे की जीवन म्हणजे विविध वस्तूच्या संयोगापासून निर्मित वस्तू अयोग्य आहे याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे धर्म. हे 6 मुद्दे सदाचार भगवान बुद्धाने बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धर्म या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहे. बाकीच्या गोष्टी अधर्म सधर्म हा समोरचा विषय आहे, परंतु हा धर्म महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आणि जीवन शुद्धीचा राखणे धर्म म्हणजे काय तर जीवनामध्ये आपण सीमेचं पालन केलं पाहिजे. हिंसा केली नाही पाहिजे, चोरी केली नाही पाहिजे, व्यभिचार केला नाही पाहिजे, खोटं बोललं नाही पाहिजे आणि मानव प्रकारचं सेवन केलं नाही पाहिजे. दारू गांजा असं तुम्ही शिकायला कमावं याचं बिलकुल सेवन केलं नाही पाहिजे. आणि महिलांनी बिलकुल सेवन केलं नाही पाहिजे, कारण महिलाला मुलाला संस्कार द्यायचे आहे. तुम्हीच आता धर्म सांभाळायचा आहे, कारण माणसाला आपले माहीत आहे त्यांना सगळं समजतं, सर्व त्यांना विहार द्यायला जमत नाही. आता हो भाई हलवले हो म्हणतो आणि जीवन हो भाई येऊ, परंतु बाकी माणसाला काही गरज दिलंच नाही. तर सर्वांचंच काम आहे विहारात तिथे धर्म समजून घेणे हे सगळ्याचंच काम आहे. आणि म्हणून तुम्ही जे महिला आहेत या ठिकाणी अतिशय प्रत्येक ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे. आनंद होते महिला आहे म्हणून. आणि म्हणून जीवन सुखीचा राखणे म्हणजे धम्म. जीवनात परिपूर्ण व्हावे म्हणजे धम्म. दुसरा मुद्दा जीवनात परिपूर्ण म्हणजे काय हे बुद्ध तथागताने आपल्याला सांगितलं. आर्यष्टांगिक मार्ग मध्यम मार्ग म्हणून तुम्ही दिला सम्यक दृष्टी सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक अधिकार सम्यक पाया सम्यक समाधी सम्यक समाधी आहे की नाही? 8 मार्ग आहे. आर्यष्टांगिक मार्गाचे 8 मार्ग आहे. तर हे मार्ग महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. पहिला मार्ग आहे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे काय मोठ्या गोष्टी सोडून देणे आणि नवीन गोष्टी करणे. जे ईश्वर आत्मा स्वर्ग नरक भाकड गोष्टी आहे. आत्मा आहे का शरीरात नाही आहे, पण पाहिला का आत्मा कसा आहे, लहान आहे, आपण आहे, गोल आहे, काहीच नाही. आत्मा नावाची वस्तू नाही, देव नावाची वस्तू नाही. मग या मोठ्या गोष्टीकडे कसं जात आहोत? आपण सत्याचा धर्म बुद्धाचा बुद्धावर आपली श्रद्धा असली पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांवर आपली श्रद्धा असली पाहिजे, आपल्या आईवडिलांवर आपली श्रद्धा असली पाहिजे आणि जे आपल्याला मार्ग सांगतील ते चांगल्या पद्धतीने आचरण करून त्यांच्यावर आपली काय असली पाहिजे श्रद्धा असली पाहिजे. भिक्खू लोकांवर आपली श्रद्धा असली पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून आपण जीवन परिपूर्ण केलं पाहिजे. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा काय आहे तृष्णेचा त्याग करणे म्हणजे धर्म. तृष्णेचा त्याग करणे म्हणजे काय जे राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, लोभ आहे, कपट आहे, निंदा आहे, चुगली आहे, दाढी आहे, धर्म आहे, घमंड आहे, अहंकार आहे, मीपणा आहे, जळावृत्ती आहे, या सगळ्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजे. बरोबर? हा तिसरा मुद्दा आहे. रागाला बोलणं बरं झालं, कोणतं फल होत नाही ना. राग आला की आपण काय करतो, एकमेकाचा पुणे करतो, एकमेकाला मारतो, काही करतो. द्वेष बेकार आहे, लोभ आहे. काय वचन वगैरे आपण काय करायचं कुशल कर्म करायचं. कुशल कर्माचे फळ चांगले असते. कायाचे 3 प्रकार आहेत. कायाने हिंसा होते, चोरी होते, व्यभिचार होते, ते नाही करायचं. बाकीचे 4 प्रकार आहेत. आपण रागाने बोलतो, द्वेषाने बोलतो, अभिवादावर करतो किंवा व्यर्थ बडबड करतो. व्यर्थ बडबड करायला गेलं नाही का कुठे काही बोलत राहत नाही काही असं नाही. लोक चौकात उभे राहते, काही बोलत राहते, कोणी वेळ जावं, काही विचार नाही करत. नाही कोणी बोलतो बोला म्हणत तर नाही बोलत. तर अशी व्यर्थ बडबड आपण करायची नाही. हे झाले वाचेचे प्रकार. आणि मनाचे प्रकार जे आहेत लोक करू नये आणि द्वेष करू नये किंवा गौरव करू नये. हा झाला मनाचा प्रकार. तर कायावर प्रकारे आपण कुशल कर्म केले पाहिजे. तिसरा मुद्दा झाला दुसऱ्याचा आपण त्याग केला पाहिजे. आणि चौथा मुद्दा निर्वाण प्राप्त केलं पाहिजे. निर्वाण प्राप्त केव्हा होईल आपल्याला जेव्हा आपण या सगळ्या गोष्टीचा चांगल्या पद्धतीने आचरण करू. हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये आणि मध्यम मार्ग आपण अनुसरू.
निर्वाण प्राप्त होईल. हा चौथा मुद्दा आहे. आणि पाचवा मुद्दा आहे कर्म हे माणसाच्या जीवनावर नैतिक गोष्टीचा आधार आहे. कर्म जे आता मी सांगितले तेच कर्म महत्वाचं आहे. काम तर सर्वांनाच करायला लागते, काम करायला लागते की नाही, जीवन जगण्यासाठी प्रत्येकालाच काम करायला लागते. परंतु काम करत असताना आपल्याला दुःखाच्या धर्माचा आचरण काम कमी केलं तर चालेल, काम कमी केलं तरी चालेल, पण दुःखाच्या धर्माचा आचरण जरूर करा. कारण त्याच्यातून तुम्हाला फायदा होणार आहे, तुमचा परिवार सुखी होणार, तुमच्या परिवारामध्ये दुःख येणार नाही, खूप खूप सुखी होणार आहे तुम्ही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुःखाच्या धर्माचा जे कर्म हा तुमचा धर्माचा नैतिक व्यवस्थेचा आधार आहे, याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. काय भाषेप्रमाणे चांगले कर्म केलेच पाहिजे. आणि सहावा मुद्दा आहे की विविध वस्तूच्या संयोगापासून निर्मित वस्तू हे काय आहे, अयोग्य आहे. आता विविध वस्तू कोणत्या आहेत, काय काय तुम्हाला तुमच्या वेळी सांगू शकते. विविध वस्तू कोणत्या आहेत सांगा तुम्ही, एखाद्या सांगा हात वर करा, नाही सांगू शकत. तर विविध वस्तू कोणत्या आहेत, जे हवा, पाणी, प्रकाश आणि जे जमीन, पृथ्वी, या विविध वस्तू आहेत. आणि याच्यापासून आपण प्राणी झालं, पक्षी झालं, झाडं झालं, किंवा तुमचं माणूस झाला किंवा बाई झालं, जे काही आहे हे त्या विविध वस्तूपासून तयार झालेले आहे. आपले जे जीव आहे, आपल्या जीवामध्ये हवा, पाणी, प्रकाश आणि पृथ्वी आहे. आपल्याला जाण्याचं आपली माती होती गेली आणि आपलं कधी काय गॅरंटी नाही. आणि आपल्या शरीरातून हवा निघून गेली तरी आपण मरतो, आपल्या शरीरातून पाणी कमी झालं तरी मरतो, आणि आपल्या शरीरातला उष्णता सुद्धा कमी झाली तरी आपण मरून जातो. आणि आपले काय होते, माती होते. आणि हे निसर्ग जे आहे हा विविध वस्तू आहे. आणि या विविध वस्तूंच्या संयोगापासून निर्मित वस्तू अयोग्य आहे. कधी काय होईल माणसाची काही गॅरंटी नाही. म्हणून दुःखाच्या धर्माचं आचरण करा, मैत्रीनं वागा, प्रेमानं वागा,